हॅलो गाईज, आज माझं नाव आहे अभिष्का नांदोस्कर. तर आज माझ्या फ्रेंडनी स्कूलमध्ये मला असले हे दिलेत, म्हणजे ब्लाइंड बॅग्स असे बनवून दिलेत मला तिने स्वतः स्कूलमध्ये. आणि ती बोलली की जे पण आहे ना आतमध्ये ते तू ठेवू शकतेस, मला नको आहेत ते गोष्टी. ठीक आहे, कारण की तिने माझा बड्डे मिस केलेला. पहिली गोष्ट मला खूप नाही आवडलेला. तर तिने 10 रुपये 20 रुपये असं कळालं की तिने मार्केटमधून आणलं, पण हे खरं वाटत नाही मार्केटमधून आणलं आहे, हे घरीच बनवलेलं आहे. आणि ते एक तर तिचं अक्षर घाण आहे बघ, अक्षर घाण आहे तिचं. हे बघा 100 रुपयाचा आहे एक छोटंसं. ठीक आहे, मग आता मी सगळ्यांचं अनबॉक्सिंग करणार आहे. तर मी हा पहिला हावाला घेणार आहे. हावाला कुठचा आहे? ब्लाइंड बॅग जेल पेन्स सांगितलं आहे मला, जेल पेन्स आहे याच्यामध्ये. तर आता आपण हे कैचीने कापून बघणार आहे. आता मी असं कापते, ते खूप मस्त वाटतंय, एकदम सॅटिस्फाईंग. तर याच्यामध्ये बघितलं तर वाव, हे बघा, म्हणजे मी तुम्हाला काढून दाखवते. माय गॉश, हे बघा किती मस्त आहेत हे जेल पेन्स. काय लिहिलं आहे? मूव. आणि मला पाहिजे होते खरं तर जेल पेन्स, कारण की मंडेपासून आमच्या स्कूलमध्ये ना जेल पेन्सच आहे, बॉल पेन अलाउड नाही आहे आमच्या स्कूलमध्ये, माहीत नाही का. आणि मी अजून 4th स्टँडर्डला आहे. टर्म 2 मध्ये आम्हाला जेल पेन्स वापरायला सांगतात आहे, फर्स्ट टाइम. हे बघा, हे दोघे मला त्यांनी सेम दिले आहेत. चांगलं मस्त आहेत पण. तर आता मी हा दुसरा खोलणार आहे, 200 रुपयेचा. 200 रुपये लिहिले आहे असं, म्हणजे काहीतरी महागच असेल. तर हे ब्लाइंड बॉक्स लिहिलं आहे. आता बॉक्स आणि इरेझर लिहिलं आहे खाली. तर माहीत नाही, काहीतरी असेल, पण मला अजिबात माहिती नाही काय आहे ह्याच्यात. आणि इरेझर तर मला नकोच आहे, मला फक्त पेन्स पाहिजे आहेत. बापरे, कापते मी. हे कापलं. आता याच्या आतमधलं हे काय आहे? हे काय आहे? हे काय? हे कोणाकडे आहे का तुमच्याकडे? मला कॉमेंट सेक्शनमध्ये टाका हे काय आहे. ते काय? ते कापायचं वाटतं. ओके, समजलं. हे इरेझरचं हे पेन आहे. हे मला म्हणजे कामात येईल मध्येच. आणि रिफिल पण याच्यात असले रिफिल आहेत का कोणाकडे असले? माझ्याकडे जर नव्हते असले, पहिल्यांदा आहे माझ्याकडे. चांगले आहेत पण, वाईट नाही आहेत, चांगले आहेत. ठीक आहे, तर मी हे बाजूला ठेवते. खूप चांगलं आहे, मला आवडलेलं. मग आताशी आपले 2च पॅकेट खोलून झालेत. आता मी हा वाला पॅकेट बघते, 200चा आणि ह्याचा. मग काहीतरी एवढं मला नको द्यायचं. आता आपण हे बघूयात, मिस्टरी हायलायटर. 100 रुपयाचं एक मिस्टरी हायलायटर. बघूयात आता, म्हणजे खोलून तरी बघूयात. म्हणजे मला माहीत तर नाही काय आहे, पण हे असं चांगलं असेल. म्हणजे हायलायटर मला पाहिजे होता. म्हणजे फक्त एकच कलरचा हायलायटर आहे, तो पण ऑरेंज आहे. मला टर्कॉइज दिला तिने. हे बघा टर्कॉइज आहे. म्हणजे तुम्हाला कॅमेरामधून दिसत नसेल, पण मला इथून असं टर्कॉइज दिसत आहे. असं तुम्हाला कॅमेरामधून असं हे दिसत असेल ब्लू, म्हणजे टर्कॉइज आहे. मस्त. थँक्यू अवनी. आता आपण इथे जातोय, पेन्सिलची बॅग. ब्लाइंड गॅब असं बॅग दिसतंय, पण असं इथं असं येते माझ्यासाठी असं. आणि हे 20 रुपयाचं आहे. बघूयात काय आतमध्ये दिसतं ते. काहीतरी मला 5 रुपयाचं हे देशील ती.
माय गॉश, ते जे 5 रुपयाचं आहे शी. पण हे मला शार्पन करून दिलंय. तुला माहिती आहे मला शार्पन करायला आवडत नाही अजिबात. का सांग काही, मला खूप ते कचरा आवडत नाही. आणि मला तिचं ओल्ड इरेझर हे बघा, तिचा जुना इरेझर कलर करून दिला इरेझर. ॲली शार्पनर तरी चांगला आहे. शार्पनर पण कसं हे करून. आता तिने एक चिप्सचा पॅकेट पण दिलाय. आता त्या चिप्सच्या पॅकेटमधून मला जर पेपर आला ना, मला माहीत नाही यार. कारण की हे मला काय वाटत पण नाही आतमध्ये आहे याच्यामध्ये काय. असं फक्त एक असं सिम्पलचं बॅग वाटतंय मला. आणि 10 रुपयाचं आहे. उगाच काय 10 रुपयाचं. मला वाटतं माझ्या बार्बीला द्यायला पाहिजे. म्हणजे मी अजून बार्बीला खेळते कधी कंटाळा आला तर. थकायला होत आहे. शी पेपर आहे बार्बीसाठीच आहे. हे बघा पेपर आहे नुसता. माझ्या काय दाखवायची गरज नाही यार. पण मला माझे हे मस्त हे खूप आवडले आहेत. हे पेन्स आणि हे सगळं. कॉमेंट करा की तुमच्याकडे असले पेन्स आणि असे स्टेशनरी आहेत. आणि हे पण खूप आवडलं. फक्त ते हे सोडून चिप्सचे पॅकेट आणि हा इरेझर आणि हा शार्पनर एवढंच आवडलेलं आहे मला. ठीक आहे, मग आता मी ब्लॉग बंद करते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे असले स्टेशनरी आहेत का. बाय.